आपण आहोत कोल्हापुरातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळच्या या जागेमध्ये आपण बघतोय की मागे सगळे अवजड वाहने लावलेले आहेत। यामागचं कारण आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि मुंबईमधील वाधवन येथील बंदराचं पायाभरणी भूमिपूजन सोहळा हा आज होणार आहे आणि त्याच निमित्ताने सगळा हा अवजड वाहनांचा ताफा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, कुठेही ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवू नये यासाठी काळजी म्हणून प्रत्येक महामार्गावर जिल्ह्याच्या टोल नाक्याच्या अलीकडे अवजड वाहने ही पार्क करून ठेवलेली आहेत। काल रात्रीपासूनच पोलिसांनी ही अशा प्रकारे येणारी अवजड वाहने आहेत की थांबवून ठेवली आहेत। त्यामुळेच बऱ्याच वाहनधारकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे। पुढे राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहतूक जी आहे ती सुरळीत राहावी अशाच पद्धतीने हे पोलिसांचं नियोजन सध्या सुरू आहे। आपण ड्रायव्हर आहेत त्यांनाच विचारूयात की कशा पद्धतीने त्यांना इथे त्रास सहन करावा। कधी आलाय तुम्ही इकडे? कहाँ से आए हो? मैं बेंगलोर से आ रहा हूँ। कब तक यहाँ रुकने को बोला है? अभी तो कुछ उन्होंने कुछ बताया नहीं है। ये बताया कि रैली ये है मोदी जी की, उसकी वजह से यहाँ रोका गया है। तो यहाँ कुछ दिक्कतें का सामना करना पड़ता है? वो सारी दिक्कतें है, ना चाय ना पानी ना कुछ भी नहीं। तो कुछ बताया है कब तक रुकना है? नहीं बताया अभी तक। तर प्रत्येक ड्रायव्हर जे आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला जे पुढं काही खाण्यापिण्याची सोय असेल, जे वॉशरूमची सोय असेल अशा ठिकाणी जाण्याची व्यवस्था करावी, किमान तिथपर्यंत तरी आम्हाला जाता यावं अशी त्यांची जी आहे ती मागणी आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे, ट्रॅफिक पोलीस आहेत आणि त्याचबरोबर बॅरिकेटिंग करून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक अवजड वाहनाला थांबवून पुढे पार्क करावं लागतंय। आपण अजून एका ड्रायव्हरना विचारूयात, कहाँ से आए हो? मुंबई। मुंबई। कहाँ से आए हो? चेन्नई। चेन्नई से। और क्यों रोका है, बोला है कुछ? हमको हिंदी मालूम नहीं, तमिल था। क्यों रोका है, बोला है क्या? ये नहीं यार सोड रहे उनमें पूरी ले यार। तर बरेचसे हे ड्रायव्हर आहेत ते बाहेरच्या भागातून आल्यामुळे त्यांना हा भाषेचा देखील प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी बघू शकताय की तुम्ही बऱ्याचशा अवजड वाहनांचा ताफा हा लागून राहिलेला आहे। पुढे किती वेळ हा ताफा लागणार हे प्रत्येक ड्रायव्हरला कळत देखील नाहीये, त्यामुळेच संभ्रमावस्थेत त्यांना हे राहावं लागतंय। अशा परिस्थितीत सध्या ही पुणे बेंगलोर महामार्गावरची दृश्य आपण पाहिलीत। महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।